गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे काही लोकांच्या घरांचे छप्पर उडाले असता याचीच पाहणी करण्यासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज थेट बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली। तर ज्या गावात लोकांच्या घरांची छपरे उडाली अशा घरांची पाहणी करत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तर सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामात धान पिकांची लागवड केली होती। मात्र अवकाळी पावसामुळे तोंडी आलेला घास देखील हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती तहसीलदार शमशेर पठाण यांनी दिली आहे। आता 2-3 दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये एक अवकाळी पाऊस येत आहे, खूप जास्त। काल रात्री तर खूप जास्त पाणी आलं इकडे। धान आता जे काटण्यालायक आला होता ते आता पूर्ण धान झोपून गेलं पावसामुळे। किती एकर धान होतं? 3.5 एकर। शासनाला माझा एकच मागणी आहे की थोडा आर्थिक मदत करून द्यावं। अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट आणि घरांचं देखील नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? आज गोंदिया विधानसभा में माननीय एसडीओ खंडाई सर, अपने ज़िले के कृषि अधिकारी कानोड़े सर, अपने तहसीलदार शमशेर पठान, अपने बीडीओ पिंगड़े साहब, हमारे पंचायत समिति के सभापति मुनीश जी रांगडाले, साथ में कृषि विभाग की जिला की सभापति दीपाताई चंद्रिकापुरे और विभाग के सभी अधिकारियों के साथ में प्रातिनिधिक तौर पर हमने आज खातिया अन्य गाँव में किस प्रकार से घरों का और खेती का नुकसान हुआ है ये बात प्रशासन के ध्यान में ला करके दी है। और आज प्रशासन एक स्टैंडिंग आर्डर के माध्यम से ग्राम सेवक, तलाठी और कृषि सहायक इनका संयुक्त इस सब नुकसान के पानी वो करेंगे, पंचनामे तैयार करेंगे और जिन भी किसानों का नुकसान हुआ है उनको शासन से जल्दी कैसे नुकसान भरपाई मिल सकती है इसके लिए प्रयास किए जाएंगे। साथ में जिनका मकान का नुकसान हुआ है उनके भी नुकसान की भरपाई के लिए निश्चित तौर पर प्रयास किए जाएंगे। गोंदिया तालुक्यामध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे, आज आपण पंचनामा देखील केला आहे, कशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत, काय सांगाल? मागील 3 ते 4 दिवसापासून गोंदिया तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेतीचे नुकसान झालेले आहे। त्या अनुषंगाने संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे। तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।